In the last lecture, we have studied and compound angle formulas. In this lecture, we have studied and multiple and submultiple formulas. आता इथं कंपाऊंड अँगलचे काही फॉर्म्युले बघितले होते. ठीक आहे. आज आपण मल्टिपल सबमल्टिपल बघणार. ऍक्च्युली काही लेकरांना कंपाऊंड अँगल म्हणजे काय हे काल जर कोणी अब्सेंट असेल त्यांच्यासाठी मी 2 मिनिटांमध्ये रिवाइज करतो. आणि लास्ट लेक्चरला आपण काय काय घेतलं होतं ते मी एक ओझरत आपण त्याच्यावर काय करू रिव्हिजन घेऊ. ठीक आहे. मग आता कालच्या लेक्चरला आपण सांगितलं होतं की जर कुठल्याही दोन अँगलची बेरीज किंवा वजाबाकी होत असेल तर त्या अँगलला आपण काय म्हणतो कंपाऊंड अँगल म्हणतो. क्लिअर आहे. आणखी एकदा रिपीट. जर कुठल्याही दोन अँगलची बेरीज किंवा वजाबाकी होत असेल then such an angle is called as an compound angle. ठीक आहे. मग त्यासाठी आपण दोन ट्रिग्नोमेट्रिक रेशो आधी पार्ट करायला सांगितले होते आणि तुम्हाला सांगितलं होतं की ट्रिग्नोमेट्री मध्ये काही पार्ट करो की न करो हे दोन फॉर्म्युले तुम्हाला पाठ असले पाहिजे. ठीक आहे. मग ते दोन फॉर्म्युले मी लिहितो इथे चेक करा. पहिला जो फॉर्म्युला होता तो होता साइन ए प्लस बी चा. मग त्यावेळेस आपण असं लिहिलं होतं की काय ते साइन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साइन बी. फक्त काय केलं रे अँगल इंटरचेंज केले. ठीक आहे. सेकंड थिंग याच्यावरूनच आपण काल प्रूव्ह केलं होतं ते मी डायरेक्टली इथंच लिहितो चेक करा. साइन ऑफ जसं ए प्लस बी आहे तसं काय रे साइन ऑफ ए मायनस बी चा आपण म्हणू शकतो. तर काय केलं होतं आपण साइन ए इंटू कॉस बी. जेव्हा ए प्लस बी होता त्या दोघांच्या मध्ये प्लस होता इथे ए मायनस बी असताना फक्त काय करायचंय मायनस करायचंय आणि सेम प्रोसेस कॉस ए इंटू साइन बी. मग ती कसं काढलं होतं किंवा कसं कॅल्क्युलेट केलं होतं कालच्या लेक्चर मध्ये पाहिलंय आपण. ठीक आहे. ए च्या ठिकाणी ए रिप्लेस केलं म्हणजे ए ठेवलं आणि फक्त बी च्या ठिकाणी काय केलं मायनस बी रिप्लेस केलं होतं. त्याच्यानंतर मी तुम्हाला आणखी एक फॉर्म्युला पाठ करा म्हणून सांगितला होता जे की इम्पॉर्टंट म्हणून सांगितला होता आणि तो म्हणजे काय होता रे तर तो होता कॉस ऑफ ए प्लस बी. जेव्हा आपण कॉस ऑफ ए प्लस बी चा फॉर्म्युला केला होता तेव्हा तुम्हाला सांगितलं होतं की साइनचा जो फॉर्म्युला आहे तो मिक्स मध्ये येत असतो. साइन आणि कॉस एकत्र येतात बट कॉसच्या फॉर्म्युलामध्ये कॉसच्या टर्म आणि साइनच्या टर्म सेपरेट येत असतात. कॉस ए कॉस बी मायनस साइन ए आणि साइन बी. आणखी याच्यामध्ये खासियत अशी होती की जेव्हा इथं प्लस आहे तेव्हा इथं काय येतो तो मायनस. आणि आता तुमच्या लगेच लक्षात येईल की जर समजा कॉस ऑफ ए मायनस बी असतं ए मायनस बी तर काय लिहिलं असतं कॉस ए कॉस बी प्लस इथं जेव्हा मायनस असेल तेव्हा इथं काय येईल प्लस काय रे साइन ए इंटू साइन बी. हे मी तुम्हाला सांगितलं होतं आणि येलो कलरचे फॉर्म्युले तुम्हाला इम्पॉर्टंट म्हणून सांगितलं होतं. क्लिअर आहे. हा की ना चलो. मग तुम्ही त्याच्यावरून हे व्हाईट कलरचे फॉर्म्युले बनवले होते बी च्या ठिकाणी मायनस बी रिप्लेस करून. त्याच्यानंतर आपण याच फॉर्म्युल्याचा यूज करून काय केलं होतं टॅनचा एक फॉर्म्युला बनला होता. मी इथं डायरेक्टली लिहिणार आहे टॅन ऑफ जे की कालच्या लेक्चरला झाले. ज्यांनी कालचा लेक्चर अटेंड केला नाही त्यांनी काय करायचं युट्यूबला व्हिडिओ पाहायचं किंवा आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करून त्याच्यामध्ये बघू शकता. तर इथं आलं होतं काय आलं होतं न्यूमरेटर मध्ये काय होता टॅन ए प्लस टॅन बी होतं आणि डिनॉमिनेटर मध्ये इथं जर प्लस असेल तर इथं मायनस काय येते टॅन ए इंटू टॅन बी लिहिलं. सिमिलर वेनी इथं आणखीन एक फॉर्म्युला आपण इथं प्रूव्ह केला होता. जसं टॅन ए प्लस बी केला होता तसं टॅन ए मायनस बी पण केला होता. तिथं काय लिहिलं होतं रे इट इज टॅन ए मायनस टॅन बी. इथे चेक करा इथे जर अँगल मायनस असेल तर वर मायनस येईल बरं खाली काय येईल रे प्लस 1 प्लस टॅन. तेच फॉर्म्युला टॅन ए इंटू टॅन बी. जर समजा तुम्हाला कॉटचा फॉर्म्युला पाहिजे असता कॉट ए प्लस बी तर इथं फॉर्म्युला लिहिला असता
कॉट ए मायनस कॉट बी डिवाइडेड बाय, म्हणजे ऍक्च्युली फॉर्म्युलेच बनले असते. ठीक आहे, कॉटचा फॉर्म्युला कसा बनला असता, तर कॉट ए प्लस बी इज इक्वल टू, हे फक्त वर गेलं असतं, हे खाली आलं असतं. म्हणजे आपल्याला काय करावं लागलं असतं, 1 मायनस काय करावं लागलं असतं, कॉट ए कॉट बी डिवाइडेड बाय कॉट ए प्लस कॉट बी असं लिहावं लागलं असतं. ठीक आहे, ज्याला इंटरेस्ट आहे त्यांनी तो फॉर्म्युला बनवायचा. कॉट कसा बनवायचा, कॉट ए प्लस बी कॅन रिटन ॲज ए कॉस ए प्लस बी डिवाइड बाय साइन ए प्लस बी. मग कॉस ए प्लस बी ला काय करायचं, लिहायचं, तुमच्या लक्षात येऊन जाईल त्या सगळ्या गोष्टी. ठीक आहे, इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे, इथपर्यंत काल झालं होतं, तुम्हाला काय अडचण आहे का? नाही. मग त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगितलं होतं की ऍक्च्युली आपल्याला जे इम्पॉर्टंट पार्ट आहे, इम्पॉर्टंट पार्ट काय आहे, तर इथं आपण मल्टिपल आणि सब मल्टिपल फॉर्म्युले शिकणार आहोत. कसले? आता सर हे मल्टिपल आणि सब मल्टिपल काय भानगड आहे? मल्टिपल अँड सब मल्टिपल फॉर्म्युले. आता मल्टिपल सब मल्टिपल फॉर्म्युले आज जर कळाला तर आनंदी आनंदगडे, नाही कळालं तर रिपीट विचारायचं. क्लिअर आहे? कळालं तरच. आता मल्टिपल सब मल्टिपल म्हणजे काय सांगतो, आतापर्यंत तुम्ही एका साइडला काय बघितलं रे, दोन अँगलची बेरीज बघितलं आणि त्याला सुट्ट करून लिहिलं होतं. आता काय करणार, एका साइडला समजा 2 थीटा असेल तर 2 टाइम्स हे थीटा म्हणजे 2 गुणिले थीटा, तर राईट साइडला थीटाच्या फॉर्मॅट मध्ये येईल. म्हणजे लेफ्ट साइडला डबल अँगल होता, त्याच्या इकडे काय झाला, हाफ झाला. ह्याला म्हणायचं सब मल्टिपल. किंवा लेफ्ट साइडला जर थीटा असेल आणि राईट साइडला जर समजा 2 थीटा किंवा 3 थीटा, म्हणजे ह्या अँगलचा दुप्पट किंवा या अँगलचा तिप्पट अँगल असा काहीतरी रिलेशन बनत असेल तर त्याला म्हणायचं मल्टिपल सब मल्टिपल. कळतंय मी काय बोलायला होते? नाही कळलं तर काही हरकत नाही, नाही म्हणून सांगा, बट बोलत राहा. मल्टिपल सब मल्टिपल म्हणजे जर समजा लेफ्ट साइडचा जो काही ट्रिग्नोमेट्रिक रेशो आहे, लेफ्ट साइडचा जो काही ट्रिग्नोमेट्रिक रेशो त्याचा जो काही अँगल आहे आणि राईट साइडचा जे काही ट्रिग्नोमेट्रिक रेशो त्या अँगल मध्ये दुपटीनं किंवा तिपटीनं फरक जर येत असेल तर त्याला मल्टिपल टाइम्स हे फरक म्हणतो. कसं म्हणतो? मल्टिपल टाइम्स. कळतंय? जसं की एक्झाम्पल सांगतो मी, इथे जर समजा 20 डिग्री असेल आणि इथं 40 डिग्री असेल तर हे 40 डिग्री 20 च्या किती पट आहे? दुप्पट. 20 च्या किती पट आहे? 2 पट. 2 पट आहे. जर समजा इथं 60 असतं तर 3 पट. 3 पट आहे. म्हणजे जर अँगल मध्ये जर असं रिलेशन असेल, डबल आणि ट्रिपलचा फरक असेल तर त्याला मल्टिपल सब मल्टिपल म्हणतात. त्याचे बी फॉर्म्युले बनतात, आज आपण त्याचे फॉर्म्युले बनवणार आहेत. फक्त मला एवढं सांगा, काल कंपाऊंडचे फॉर्म्युले व्यवस्थित कळलेत का? जर कंपाऊंडचे कळले असतील तरच मल्टिपल सब मल्टिपल कळतील. उद्याच्या लेक्चर मध्ये फॅक्टरायझेशन डिफॅक्टरायझेशन कळतील. त्यामुळे हे आधी तुम्हाला महत्वाचं आहे की आपला जो काही फर्स्ट पार्ट आहे दॅट इज कंपाऊंड अँगल फॉर्म्युले, ते व्यवस्थित कळाले का ते सांगा. हो हो हो. चलो, मग आता मल्टिपल सब मल्टिपल करण्याची एक सिंपल पद्धत सांगतो, मग त्यासाठी तुमची मदत पाहिजे. बरं, ते करण्याच्या अगोदर माझ्या मनामध्ये थोडेसे डाऊट आहेत. समजा माझ्याकडे एक साइन थीटा आहे, ठीक आहे, आणि प्लस मी आणखीन एक साइन थीटा याच्यामध्ये ऍड केला, तर उत्तर काय येईल रे? 2 sin थीटा. हा बोला, करेक्ट आहे. जे काय बोलणार तुम्ही ते करेक्ट आहे. 2 इंटू साइन थीटा करेक्ट आहे, रॉंग आहे? अरे करेक्ट आहे, रॉंग आहे? करेक्ट आहे. समजा साइन थीटा इंटू कॉस थीटा आहे आणि प्लस साइन थीटा इंटू कॉस थीटा आहे. आता काय येईल? 2 sin थीटा कॉस थीटा आणि साइन थीटा कॉस थीटा याची बेरीज काय येईल? 2 sin थीटा प्लस 2 cos थीटा. 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा येईल. करेक्ट आहे, रॉंग आहे? करेक्ट आहे. हा, आता कोणतरी मला असं ऐकू आलं 2 sin थीटा 2 cos थीटा, असं नाही, 2 टाइम sin थीटा cos थीटा असं म्हणू शकतो आपण. कळालं? हो. चलो, आता हे का सांगितलं त्याचं रिझन.
कारण आता पुढचे जे फॉर्म्युले त्याच्यामध्ये अशा गोष्टी आपल्याला यूज होणार आहेत. ठीक आहे. मग आता बेसिकली मी तुम्हाला एक फॉर्म्युला सांगितला होता आणि त्याला स्टार बी करून दिला होता की आणि तुम्हाला सांगितलं होतं की हा तुम्हाला पाठ असला पाहिजे. हा तुम्हाला काय असला पाहिजे? पाठ. त्यामुळे हा पहिला फॉर्म्युला चेक करा. हे तुम्हाला सांगितलं होतं का मी की साइन ऑफ ए प्लस बी हा इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे म्हणून? हो किंवा नाही? हो हो हो. आता मला थोडीशी माझी मेमरी कशी आहे, थोडीशी कमजोर आहे, तर त्यामुळे प्लीज रिक्वेस्ट मला इथं सांगायचं की साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला काय येईल. हा, Sin A into cos B plus sin B into cos A. हे कळालं का ते सांगा मला. हो. जर या ट्रिग्नोमेट्रिक रेशो मध्ये मी ए च्या ठिकाणी रिप्लेस केलं कशाने? थीटाला, लेफ्ट हँड साइडला पण आणि राईट हँड साइडला पण. सिमिलर वेनी मी काय केलं? बी ला सुद्धा रिप्लेस केलं काय? थीटानीच, लेफ्टला साइडला आणि राईट साइडला. तर इक्वेशनला काही फरक पडेल का? नाही. इक्वेशन मध्ये जिथं जिथं ए दिसेल तिथं काय पुटअप करायचंय? थीटा. ह्याला वाचायचं थीटा. आणि बी दिसेल तिथं सुद्धा काय पुटअप करायचं? थीटा. तर काय इक्वेशन बनेल सांगा बरं मला जरा. माझं कॅल्क्युलेशन थोडस कच्चं असल्यासारखं वाटतंय मला. ए ची व्हॅल्यू किती ठेवायची? थीटा. थीटा. प्लस बी ची व्हॅल्यू किती ठेवायची? थीटा. थीटा. आता काय बनेल? साइन थीटा इंटू कॉस थीटा प्लस कॉस थीटा इंटू साइन थीटा. करेक्ट आहे रॉंग आहे? करेक्ट आहे. चलो आता मला थोडस कॅल्क्युलेशन माझं कच्चे म्हणून सांगितलं मी. थीटा अधिक थीटा किती येते? 2 थीटा. 2 थीटा. आता लक्ष द्या इथं. इथं साइन थीटा कॉस थीटा आणि इथं कॉस थीटा साइन थीटा किती येईल? 2 sin theta. 2 टाइम्स साइन थीटा कॉस थीटा येईल का? हो. काही जण म्हणाल सर हे साइन थीटा कॉस थीटा हे कॉस थीटा साइन थीटा गुणाकारा 2 गुणिले 3 काय 3 गुणिले 2 काय? साइन गुणिले कॉस काय कॉस गुणिले साइन काय? सारखाच आहे का? चेक करा दोघांचे अँगल. हो. तर ह्या दोन टर्म काय येतील? 2 टाइम्स साइन थीटा कॉस थीटा येईल का? हो. आता या फॉर्म्युल्याकडे जर तुम्ही नीट बघितलात तर तुमच्या लक्षात येईल की लेफ्ट साइडला जो ट्रिग्नोमेट्रिक रेशो त्याचा अँगल किती आहे? 2 थीटा. 2 थीटा. आणि राइट साइडचे जे ट्रिग्नोमेट्रिक रेशो त्याचा अँगल किती आहे? 2. अँगल 2 थीटा. लेफ्ट साइड जो ट्रिग्नोमेट्रिक रेशो त्याचा अँगल आहे 2 थीटा. राइट साइडला जे ट्रिग्नोमेट्रिक रेशो आहे त्याचा अँगल किती आहे? थीटा थीटा आहे. म्हणजे राइट साइडच्या अँगलच्या राइट साइडला जे अँगल आहेत त्या अँगलच्या दुप्पट अँगल लेफ्ट साइडचा अँगल आहे. करेक्ट आहे का? चेक करा. हो. हो. तर याला म्हणायचं मल्टिपल सब मल्टिपल फॉर्म्युले. कळालं का? हो. आता हे कसाला आणखीन एकदा सांगतो. आपण जो बेसिक फॉर्म्युला यूज केला कोणता? साइन ए प्लस बी इज इक्वल टू साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. याला मी इम्पॉर्टंट म्हणून स्टार करून दिलं होतं काल. आठवते का? हो. मग या फॉर्म्युल्यामध्ये मी ए च्या ठिकाणी काय रिप्लेस केलं? थीटा. बी च्या ठिकाणी काय रिप्लेस केलं? थीटा. फक्त लेफ्ट साइडला केलं का दोन्ही साइडला केलं? दोन्ही साइडला. दोन्ही इक्वेशनला काही फरक पडेल का? नाही. नाही. मग इथे चेक करा. ए च्या ठिकाणी थीटा ठेवलं, बी च्या ठिकाणी थीटा ठेवलं तर काय बनलं रे? साइन थीटा कॉस थीटा प्लस कॉस थीटा साइन थीटा म्हणजे 2 टाइम्स साइन थीटा कॉस थीटा बनलं का? हो. म्हणजे हा तुमचा इम्पॉर्टंट फॉर्म्युला तयार झाला का? हो. आता याला जर समजा ऐका रे लेफ्ट साइडचा जो काही अँगल आहे किती आहे त्या अँगलला जर मी 2 ने डिवाइड केलं तर इकडे प्रत्येकाला काय करावं लागेल? प्रत्येक अँगलला 2 ने डिवाइड करावं लागेल का? हो. तर नवीन फॉर्म्युला काय बनेल? चेक करा. मी साइन ऑफ 2 थीटाला काय करतो? 2 ने डिवाइड करतो. तसंच 2 इंटू साइन ऑफ थीटाला कितीने डिवाइड करावं लागेल? 2 न. आणि कॉसच्या अँगलला सुद्धा काय करावं लागेल? 2 ने डिवाइड करावं लागेल.
तर नवीन फॉर्म्युला काय बनला चेक करा. साइन थीटा इज इक्वल टू 2 into साइन ऑफ थीटा डिवायडेड बाय 2 into कॉस ऑफ थीटा डिवाइड बाय 2. म्हणजे जिकडे राईट साइड जे काय अँगल आहे त्याच्या डबल राईट साइडला आहे का चेक करा. ह्यालाच मल्टिपल सब मल्टिपल म्हणतात. कळालं का? पक्का कळालं? चल मग मला सांगा याच्यामध्ये कुणाला काही अडचण आहे का? नाही. हे सगळे फॉर्म्युले पुन्हा कामाला येणार आहेत. आता चेक करा. नेक्स्ट फॉर्म्युला मी तुम्हाला इम्पॉर्टंट कोणता म्हणला होता रे? हा माझा जरा जास्तच फेवरेट फॉर्म्युला आहे. हा माझा जरा जास्तच फेवरेट फॉर्म्युला आहे. त्याचं रिझन काय माहितीये का? कारण हा ना सेपरेट सेपरेट उत्तर देते. म्हणजे मिक्स मध्ये करत नाही, मिक्स करत नाही. साइन सोबत कॉस मिक्स करत नाही, कॉस सोबत साइन मिक्स करत नाही. सेपरेट सेपरेट देते. काय रे? कॉस घ्या आधी, कॉस घ्या आधी, त्याच्यानंतर मायनस साइन घ्या नंतर आणि साइन घ्या नंतर. कळालं का? आता याच्यातला आवडायचं कारण सांगतो. हा जो फॉर्म्युला आहे हा मॅक्सिमम ट्रिग्नोमेट्रीचे न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्यासाठी मदत करतो. हा फॉर्म्युला काय करतो? ट्रिग्नोमेट्रीचे सगळ्यात जास्त प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मदत करतो. म्हणून हा आवडतो आपल्याला. ठीक आहे. आणि माझी एक खासियत आहे, जे लोकांना जमत नाही ते मला कॅल्क्युलेशन करायला खूप आवडते. जे अवघड गणित लोकांना वाटतात ते मला करायला चांगलं वाटतंय. एक साधी सिंपल गोष्ट आहे. क्लास मधून कुणाला जर पेंटिंग काढता येत नसेल आणि तुम्हाला जर पेंटिंग काढता येत असेल एकट्याला, कसं वाटतंय? छान वाटतं. भारी फील होते ना? किंग झाल्यासारखे फील होते की नाही? जी कुणालाच येत नसेल फक्त आपल्याला येत असेल तर भारी वाटते ना? मग ज्या लेकरांना ट्रिग्नोमेट्रिक पार्ट अवघड जात असतो त्यांना मी एकच सांगत असतो, ट्रिग्नोमेट्री मध्ये किंग तर कोण व्हायला पाहिजे? आपण. चेक करा आतापर्यंत काही अवघड वाटलं का? आतापर्यंत ट्रिग्नोमेट्रीचा कुठला पार्ट अवघड वाटला का? नाही. नाही. चेक करा 10वी पर्यंत तुम्हाला ट्रिग्नोमेट्री कसं वाटलं होतं? सोपं वाटलं होतं? चलो मग खूप छान आहे. ठीक आहे. आता डिप्लोमा आल्यानंतर शेवटपर्यंत तुम्हाला काय सोपं वाटलं पाहिजे. आणि आता हेच बाकीच्या फ्रेंड्सना विचारायचं ट्रिग्नोमेट्री कशी आहे, तर लोक म्हणतात डोक्याला हेडॅक आहे. अगं बाई हेडॅक डोक्यालाच असते, म्हणून फक्त हेडॅक म्हण, डोक्याला हेडॅक म्हणायची गरज नाही. कळालं? मग आता इथे चेक करा हा फॉर्म्युला आवडतो का? बरं ते तुमच्या लगेच लक्षात येईल. 1 2 ते 3 फॉर्म्युले बनवल्यावर मी जिथे जिथे ए दिसेल तिथे काय रिप्लेस करेन रे? थीटा. आणि जिथे जिथे बी दिसेल तिथे काय रिप्लेस करेन? थीटा. ठीक आहे. मग आता फॉर्म्युला काय बनेल कोण सांगेल का? कॉस ऑफ थीटा प्लस थीटा. कॉस ऑफ थीटा प्लस थीटा इज इक्वल टू कॉस थीटा इंटू कॉस थीटा माइनस साइन थीटा इंटू साइन थीटा. करेक्ट आहे? चलो थीटा प्लस थीटा एवढं तर कॅल्क्युलेशन येते. आता 10वी केली आपण कंप्लीट, तर काय येईल रे? 2 थीटा. आता इथे किती जणांना कळते भाऊ? कॉस थीटा इंटू कॉस थीटा. कॉस स्क्वेअर थीटा. 2 cos theta. कॉस स्क्वेअर थीटा मायनस साइन थीटा इंटू साइन थीटा. साइन स्क्वेअर थीटा. हे कळालं का ते सांगा मला आता. बट आपण एक आयडेंटिटी शिकली ट्रिग्नोमेट्रीची, आठवते का? चेक करा. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू काय येत असते? 1. 1. तर मला सांगा साइन स्क्वेअर थीटा म्हणजे काय येईल? 1 minus cos theta. मग या साइन स्क्वेअरच्या ठिकाणी मी 1 मायनस कॉस स्क्वेअर ठेवू शकतो का? तर मी काय करतो, इथं कॉस स्क्वेअरला कॉस स्क्वेअर ठेवतो. ठीक आहे. मायनस इथं साइन स्क्वेअरच्या ठिकाणी 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा लिहिलं तर कोणाला काय अडचण आहे का? नाही. नाही.
मग आता थोडस कॅल्क्युलेशन करायला मदत करा मला. ठीक आहे, इथं कॉस स्क्वेअर ला कॉस स्क्वेअर लिहीन, काही अडचण नाही. बट मायनस इंटू प्लस काय होईल रे? मायनस मायनस इंटू मायनस काय होईल? प्लस हे प्लस कॉस स्क्वेअर थीटा कुठून आलं कळालं का? हो आता मला थोडस कॅल्क्युलेशन सांगा. कॉस स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा काय येईल? 2 cos square 2 कॉस स्क्वेअर थीटा मायनस 1. हे कुणाची व्हॅल्यू आहे? cos 2 थीटा की. चलो, हे कळालं. हो आता लेक्चर आहे, याच फॉर्म्युल्याला मी थोडस इकडे लिहितो, रिपीट ग्रीन कलर मध्ये. चेक करा, कॉस 2 थीटाची व्हॅल्यू किती आली रे? हा, 2 2 कॉस cos स्क्वेअर थीटा थीटा मायनस 1 आली का? -1. हो चेक करा व्यवस्थित. हेच डबल लिहिले, हे तिकडे का लिहिले त्याचं रिझन सांगतो. इकडचा -1 तिकडे जाऊन काय होते? प्लस प्लस. तर मी असं लिहू शकतो का? 1 प्लस कॉस 2 थीटा इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थीटा येईल का? हो इथपर्यंत कोणाला काय अडचण नाही आता चेक करा, हा जो मेन फॉर्म्युला आहे, मेन फॉर्म्युला कोणता? इथं चेक करा, मी थोडस काय करतो, पिंक कलर मध्ये घेतो. ते हा आहे मेन फॉर्म्युला. या मेन फॉर्म्युल्यामध्ये साइन स्क्वेअरच्या ठिकाणी काय लिहिलं तुम्ही? 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा. कोणी म्हणेल सर मी जर असं केलं, कॉस स्क्वेअरच्या ठिकाणी कॉस स्क्वेअरच्या ठिकाणी 1 मायनस साइन स्क्वेअर पुटअप केलं तर चालते का? हो तर मग इथं काय करू, या इक्वेशन मध्ये म्हणजे बेसिक जो फॉर्म्युला बनलाय त्याच फॉर्म्युल्यामध्ये चेक करा, मी असं केलं तर चालतंय का? कॉस 2 थीटा ला कॉस 2 थीटा आणि इथं कॉस स्क्वेअर थीटा म्हणजे काय लिहितो मी? 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा लिहिले, चालते का? हो आणि तिथं उरलेला आहे इथला मायनस साइन स्क्वेअर थीटा. कुठला? हे जे मी कलर चेंज करतो, चेक करा. हे जे आहे ते मेन फॉर्म्युल्यातले व्हाईट कलर मधलं जे आहे ते मेन फॉर्म्युल्यातले ऍज इट इज आहे. आणि या कॉस स्क्वेअरच्या ठिकाणी मी 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा लिहिले, चालते का? हो आता मला थोडस कॅल्क्युलेशनला जर तुम्ही मदत केला तर आनंद होईल. हा, कन्फ्युजन करून घेऊ नका. कॉस 2 थीटा इज इक्वल टू मायनस साइन स्क्वेअर थीटा. मायनस साइन स्क्वेअर थीटा काय लिहिले? -2 sin square theta. आता मॅथमॅटिक्सच्या रूल नुसार इकडची टर्म जर इकडे आली तर काय होते? प्लस कॉस 2 थीटा इज इक्वल टू इकडे काय होईल रे? प्लस 2 साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू काय येईल? 1 आता इकडचा कॉस 2 थीटा जर तिकडे गेला तर काय होईल? मायनस. चलो, मग फायनली चेक करा, 2 साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू काय येईल? 1 मायनस 2 cos theta. मग मी काय करतो, लेफ्टचा राईटला, राईटचा लेफ्टला इथं लिहितो. इथं मी असं लिहितो का? चेक करा, 1 ला 1 इथे काय करू शकतो? 1 ला 1 मायनस कॉस 2 थीटा इज इक्वल टू, इथे जागा नाहीये मला लिहिताही नाही व्यवस्थित, इथे लिहितो. इथे चेक करा रे, 1 मायनस कॉस 2 थीटा इज इक्वल टू काय येत असते? 2 साइन स्क्वेअर थीटा. ते का चेक करा, जेव्हा 1 प्लस कॉस 2 थीटा असेल, जेव्हा 1 प्लस कॉस 2 थीटा असेल तेव्हा 2 कॉस 2 थीटा उत्तर येते. आणि जेव्हा 1 मायनस कॉस 2 थीटा येते तेव्हा काय उत्तर येत असते? 2 sin square थीटा. बरं, ह्याला मल्टिपल सब मल्टिपल का म्हणायचं कळालं? हो लेफ्ट साइडला आणि राईट साइडला जे काही अँगल आहेत त्यांच्यात प्रमाणात बदलतात, म्हणजे दुपटीने बदलते किंवा तिपटीने बदलते. अजून ट्रिपल अँगल फॉर्म्युला घेतला नाही, मी घेणार आहे. हे कळालं का ते सांगा? हो चलो, मग मला सांगा, मी हे सगळे फॉर्म्युले कशावरून बनवायलो रे? cos a plus b चा फॉर्म्युला. जे मी तुम्हाला स्टार करून दिले फॉर्म्युले, साइन ए प्लस बी आणि cos a plus b. जर प्रोसेस जर कळाली तर पाठ करायची गरज आहे का? 10 सेकंदामध्ये तुम्ही लिहून काढू शकता का नाही? हो चलो, हा,
लक्षात राहिले तर आनंदी आनंदकडे. आतापर्यंत मी किती फॉर्म्युले बनवले ते लिहितो कडे. ठीक आहे कडे. हो. हा, तर पहिला फॉर्म्युला बनवला होता मी साइन 2 थीटाचा. तो होता 2 टाइम्स साइन थीटा इंटू कॉस थीटा. मग यालाच आपण असं पण लिहू शकतो, असं म्हणलं होतं मी. चालते का चेक करा. साइन थीटा म्हणजे किती असते, तर 2 टाइम्स साइन ऑफ या अँगलचा हाफ इंटू कॉस ऑफ अँगलचा हाफ. कळालं का. हो. मग त्याच्यानंतर मी दुसरा फॉर्म्युला जे बनवला होता तो असा बनवला होता cos 2 थीटा इज इक्वल टू, हा, तर cos स्क्वेअर थीटा च्या मायनस साइन स्क्वेअर थीटा. त्यालाच मी इकडे सुद्धा लिहू शकतो. cos थीटा कॅन बी रिटन ॲज काय रे, cos स्क्वेअर हाफ ऑफ अँगल मायनस साइन स्क्वेअर हाफ ऑफ अँगल. कळालं का. त्याला म्हणायचे मल्टिपल, त्याला म्हणायचे सब मल्टिपल. अंधश्रद्धा आहे सगळी. ठीक आहे, चलो मग आता नीट लक्षात आहे. त्याच्यानंतर नवीन फॉर्म्युला बनवला होता cos 2 थीटाचाच. cos 2 थीटा इज इक्वल टू काय बनवलं होतं आठवतंय का. हा, 2 cos स्क्वेअर थीटा मायनस 1 बनवला होता. हो म्हणा. हा, मग याच्यावरून आपण एक फॉर्म्युला बनवला होता 1 प्लस कॉस 2 थीटा इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थीटा. हे मॅक्सिमम टाइम यूज होणारा फॉर्म्युला आहे पूर्ण मॅथमॅटिक्स मध्ये, फक्त ट्रिग्नोमेट्री मध्ये नाही, पूर्ण मॅथमॅटिक्स मध्ये. ठीक आहे, चेक करा. त्याच्यानंतर आपण एक आणखी एक फॉर्म्युला बनवला होता. हा, cos of 2 theta is equal to काय बनवला होता, 1 minus 2 times sin square theta बनवला होता का. मग याच्यावरून एक फॉर्म्युला बनवला होता 1 प्लस या ठिकाणी काय लिहायचं, मायनस cos of 2 theta is equal to 2 times sin square theta. हे एवढे फॉर्म्युले बनवले आपण. बरं, आता याच्या पुढचे फॉर्म्युले बनवायची इच्छा आहे तुमची, हा किंवा नाही. अरे याच्या पुढचे फॉर्म्युले बनवायचे का. हो. हा, याच्या पुढचे जर फॉर्म्युले बनवायचे असतील तर तुम्ही आणखी एकदा काय करायचं, मला साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला सांगायचा. साइन ए प्लस बी इज इक्वल टू, हा, साइन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साइन बी. मग इथं काय करायचं, ए जिथे जिथे दिसेल तिथे पुटअप करायचं 2 थीटा. काय पुटअप करायचं, 2 थीटा. आणि जिथे जिथे बी दिसेल तिथे काय पुटअप करायचं, थीटा पुटअप करायचं. हे असं का बर करायचं, 1-2 मिनिटात कळून जाईल. साइन ऑफ ए ची व्हॅल्यू किती आहे, 2 थीटा प्लस थीटा इज इक्वल टू काय रे, साइन ऑफ 2 थीटा इंटू कॉस ऑफ थीटा प्लस कॉस ऑफ 2 थीटा इंटू साइन ऑफ थीटा. कळालं का. साइन ऑफ 2 थीटा प्लस थीटा कॅन बी रिटन ॲज ए 3 थीटा. कळालं का. बरं, साइन 2 थीटा म्हणजे काय असते, मागच्या पेजवर आपण बनवले 2 टाइम्स साइन थीटा इंटू कॉस थीटा. ही कुणाची व्हॅल्यू आहे, मी थोडस कलर चेंज करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ओके, साइन 2 थीटा कॅन बी रिटन ॲज 2 इंटू साइन थीटा कॉस थीटा. करेक्ट आहे. चलो, आणि इथला कॉस थीटा लिहावा लागेल. तो किती आहे, कॉस थीटा. हा कॉस थीटा कुठला आहे कळालं का, वरचा. प्लस इथे चेक करा, कॉस 2 थीटाची व्हॅल्यू 3 आहेत. कॉस 2 थीटाची व्हॅल्यू किती आहेत, 3 आहेत. ही एक व्हॅल्यू आहे, ही एक व्हॅल्यू आहे, ही एक व्हॅल्यू आहे. कुठली वापरायची, तर लक्ष द्या, साइनचा फॉर्म्युला यूज करायलो तर साइन वाला यूज करायचा. कोणता यूज करायचा, 1 मायनस
साइन स्क्वेअर थीटा 2 साइन स्क्वेअर थीटा दिले 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा आणि इथं साइन थीटाला साइन थीटा. हे साइन थीटा कुठून आलं कळालं? हे हो कळालं का? हो हो. किंवा नाही? हो मग आता थोडीशी मला तुमची मदत पाहिजे. इथं 2 साइन थीटाला 2 साइन, फक्त एक सांगतो, हा फॉर्म्युला साइनचा आहे तर सगळे साइन मध्ये कन्वर्ट करायचं. कॉस इंटू काय? कॉस काय तर आहे? कॉस कॉस इंटू कॉस काय स्क्वेअर आहे? थीटा कॉस कॉस स्क्वेअर स्क्वेअर थीटा थीटा प्लस साइन थीटा ने काय करायचं? एकदा 1 ला मल्टिप्लाय करायचं, एकदा साइन ला मल्टिप्लाय करायचं. काय येईल? साइन थीटा चला मायनस मी लिहितो, चेक करा. नाही कळलं तर नाही म्हणून सांगा रे. हा 1 इंटू साइन थीटा साइन साइन थीटा साइन थीटा मायनस 2 साइन मायनस क्यूब थीटा. हो साइन स्क्वेअर इंटू साइन किती येते? साइन क्यूब बर आता लग द्या, हे 2 साइन थीटाला 2 साइन थीटा एकच कॉस चांगलं वाटायले का? एकच कॉस चांगलं वाटायले का? नाही आहे नाही. मग इथं काय करायचं? कॉस स्क्वेअर ला काय लिहायचं? 1 मायनस साइन स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा लिहितो. चालते का? चालतंय. हो साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा जी बेसिक आयडेंटिटी बघितली होती त्याच्यावरून आपण काय केलं? कॉस स्क्वेअर ची व्हॅल्यू काढली. इथे चेक करा, मी काढली होती बघा. इथे चेक करा, कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू काय असतंय? 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा लिहिले का? चेक करा. हो हो आणि प्लस इथलं काय रे? साइन थीटा मायनस 2 साइन क्यूब थीटा मायनस 2 साइन क्यूब थीटा. हे कळालं का ते सांगा मला. हो या 2 साइन थीटा नाही, एक ला एकदा मल्टिप्लाय करायचं आणि या साइन स्क्वेअर ला एकदा मल्टिप्लाय करायचं. काय कॅल्क्युलेशन ते सांगा बरं जरा मला. हा 2 साइन थीटा इंटू 1 म्हणजे काय असतंय? 2 साइन थीटा प्लस इंटू मायनस मायनस 2 साइन थीटा इंटू साइन क्यूब थीटा 2 साइन क्यूब थीटा प्लस साइन थीटा मायनस 2 साइन क्यूब थीटा. चेक करा, ए मायनस 2 साइन क्यूब थीटा हे मायनस 2 साइन क्यूब थीटा किती होते? -4 sin cube theta. राइट. हे 2 साइन थीटा इथला 1 साइन थीटा काय येते? 3 sin theta. 3 sin थीटा मायनस 4 साइन क्यूब थीटा. ही व्हॅल्यू कोणाची आहे? साइन 3 थीटा म्हणजे Sin 3 इकडे theta. जर इकडच्या अँगल पेक्षा इकडचा तिप्पट अँगल आहे का? 3 टाइम्स आहे का? हो म्हणून याला ट्रिपल अँगल फॉर्म्युला म्हणतात. याला काय म्हणतात? ट्रिपल अँगल कसा आला कळाला? हो हो बर असंच सिमिलर वे ने तुम्ही cos a प्लस b चा फॉर्म्युला यूज करून काय करू शकता? cos 3 थीटा चा फॉर्म्युला करू शकता, जे की किती येईल ते इथे लिहितो मी. cos ऑफ 3 थीटा इज इक्वल टू 4 टाइम्स cos क्यूब थीटा मायनस 3 टाइम्स cos थीटा. हे तुम्ही ट्राय करू शकता, हो किंवा नाही? हो ज्याला जमतंय त्यांनी हे ट्राय करा घरी. ठीक आहे, आपण हे मंडेला घेऊ. ओके हो ठीक आहे. ऍक्च्युली क्लास लेट होण्याचं कारण असं आहे की आपल्या क्लासवर जे वायफाय बसवलंय त्याचं कनेक्शन बहुतेक काहीतरी ब्रेक झालाय. वायफाय नाहीये तर मोबाईलच्या डाटावर चालू आहे. तर मोबाईलचा डाटा संपत आलेला आहे, वॉर्निंग मेसेज आलेला आहे. उगा मध्येच मीटिंग एंड झाली तर तुम्हाला पण चांगलं वाटणार आहे का ते? नाही नाही. म्हणून आपण आज थोडस लवकरच स्टॉप करणार आहेत. ते वायफाय वाले येतो म्हणले, सेटअप करून घेतो सगळ्या गोष्टी. ठीक आहे, आधीच आहे बट काहीतरी कारणामुळे बंद झाले. ओके ठीक आहे, कळाल्या सगळ्या गोष्टी. आणि आज फीस रिव्हीलच करतो. ठीक आहे, ज्या लेकरांना मॅथमॅटिक्स सायन्स करायचंय, दोन्ही सब्जेक्ट म्हणजे बेसिक मॅथमॅटिक्स आणि बेसिक सायन्स, आणि वाटलं तर बेसिक सायन्सचे पण ऑनलाईन क्लासेस सुरू करेन मी. ठीक आहे, तर याची फी जी असेल
जर तुम्हाला फक्त लाईव्ह क्लास करायचा असेल, फक्त लाईव्ह क्लास, ठीक आहे, तुम्हाला जर ते ऍप्लिकेशन नको असेल केव्हा पण पाहायचं, तर फक्त फीस 2000 रुपये असेल. आणि जर तुम्हाला केव्हा पण पाहायचं असेल ऍप्लिकेशनवर, ठीक आहे, तर फक्त 2500 रुपये फीस आहे एका मॅथमॅटिक्स साठी. ठीक आहे, असंच बेसिक सायन्स साठी पण असेल. दोन्ही कॉम्बो जर घ्यायचा असेल तर 5000 रुपये फीस होते, बट त्याच्यामध्ये काहीतरी अजून डिस्काउंट 500 रुपये देऊन जाईल. ठीक आहे. आणि ज्या लेकरांना एक्झॅक्टली क्लास करायचा आहे त्या लेकरांनी मंगळवार पर्यंत रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. काही ना काही अमाऊंट पे करा किंवा कम्प्लीट पे करा. ठीक आहे. आणि माझा गुगल पे, फोन पे नंबर मी देतो तुम्हाला. किंवा जे लेकर एक मिनिट थोडस, ज्या लेकरांना